नमस्कार मैत्रिणींनो. तर आज आपण बनवणार आहोत शेपूची भाजी. ज्यांना पण शेपूची भाजी आवडत नसेल तर अशा पद्धतीने बनवा तर नक्कीच तुम्हाला आवडेल. एकदा फक्त अशा पद्धतीने तुम्ही भाजी जी आहे ती बनवून पहा. अतिशय सुंदर खमंग अशी ही भाजी तुम्ही एकदा नक्की बनवून पहा. तर इथे मी शेपू जी आहे इथे स्वच्छ धुवून आणि कापून घेतलेली आहे. तर इथे आता फोडणीची आपण तयारी करूयात. तर त्यासाठी इथे मी तेल टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये जिरे टाकून घेतलेला आहे, मिरची, कांदा आणि कढीपत्तासुद्धा इथे आपण टाकून घेणार आहोत. तर कांदा जो आहे चांगला असा मऊ होईपर्यंत शिजून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये आपण आता टोमॅटो टाकून घेणार आहोत. तर इथे मी अर्ध्यापेक्षा जास्त टोमॅटो जे आहे ते इथे घेतलेला आहे. तर इथे अगदी खरपूस अशी आपली भाजी जी आहे शेपूची ती इथे आपण आता बनवणार आहोत. त्यानंतर इथे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे, हळद टाकलेली आहे आणि थोडा गरम मसालासुद्धा यामध्ये टाकून घेतलेला आहे. तर या भाजीसाठी जे आहे तेल जे आहे थोडं जास्त लागतं, पण भाजी जी आहे अगदी अशी खरपूस अशी बनते. तर इथे कापून घेतलेली शेपूसुद्धा यामध्ये आपण आता टाकून घेणार आहोत. त्यानंतर भाजी जी आहे चांगली अशी परतवून घ्यायची आहे कांदा टोमॅटोमध्ये. तर इथे भाजीला जे आहे चांगलं असं तेल सुटू द्यायचं आहे. तर झाकण न ठेवता भाजी जी आहे चांगली अशी शिजवून घ्यायची आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता भाजीला जे आहे चांगलं असं तेल सुटलेलं आहे. त्यानंतर इथे आपण एक सिक्रेट पदार्थ जो टाकणार आहोत तो म्हणजे इथे आपण बेसन टाकून घेणार आहोत भाजीमध्ये. तर तुम्ही अशा पद्धतीची भाजी कधी बनवली का? शेपूच्या भाजीमध्ये बेसन टाकून खरपूस अशी भाजी कधी बनवली का? बनवली असेल तर एकदा नक्की कमेंट करून सांगा. तर इथे बेसन टाकून भाजी जी आहे चांगली अशी बेसनमध्ये परतवून घ्यायची आहे. बेसन कच्चं असतं त्यामुळे तेल टाकून चांगलं असं खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. चांगली भाजी जी आहे बेसनमध्ये शिजवून घ्यायची आहे. तर ज्याप्रमाणे आपण बेसन टाकत असतो त्याप्रमाणे इथे तेलसुद्धा टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून भाजी जी आहे ती अगदी खरपूस अशी तयार होईल. अशा पद्धतीने बेसन आणि तेल टाकून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता. पुन्हा एकदा मी इथे बेसन टाकून घेतलेलं आहे भाजीमध्ये. तर भाजी जी आहे ते अगदी तांदळाच्या भाकरीसोबत खा किंवा बाजरीच्या भाकरीसोबत खा. अतिशय खमंग अशी ही भाजी इथे आपली तयार झालेली आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता अगदी सुटसुटीत मोकळी खरपूस अशी आपली भाजी जी आहे ते तयार झालेली आहे. तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीची भाजी एकदा नक्की बनवून पहा. अतिशय चवीला खमंग अशी ही भाजी, अगदीच तुम्हाला आवडेल अशी ही भाजी इथे तयार झालेली आहे. तर तुम्हीसुद्धा नक्की बनवून पहा. बाय बाय.